ज्ञानेश्वर महाराज की जय। परमात्मा सगुण की निर्गुण, साकार की निराकार, व्यक्त की अव्यक्त असे प्रश्न नेहमीच संतांना पडत असतात। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी सुद्धा या पांडुरंगाचं वर्णन अनेक अभंगामध्ये आपल्याला केलेलं दिसतं। ह्याच पांडुरंगाचं उद्बोधक आणि मजेदार असं निरूपण करणारा ज्ञानेश्वरांचा एक अभंग आहे, तो म्हणजे पांडुरंग कांती। या अभंगामध्ये पांडुरंगाच्या दिव्य तेजाचं वर्णन करून तो परमात्मा सर्व जगास कसा व्यापून राहिला आहे याचं अनुभवजन्य निरूपण ज्ञानेश्वर महाराज करतात। ते काय म्हणतात? शब्दे विण संवादू तुझे विण अनुवादू, हे तव कैसे निगमे परही परते बोलणे खुंटले, वैखरी कैसे नि सांगे वैखरी कैसे नि सांगे, कानडाव विठ्ठलू कर्नाटकू, तेणे मज लावियला वेदू। हा विठ्ठल कसा आहे हो? तर त्याच्याशी शब्दाशिवाय बोलावं लागतं, दुजेपणा ठेवून चालत नाही। त्याच्याशी बोलताना पहिली वाणी जी परा तीही थकून जाते, मग वैखरी वाणीने काय सांगावं? अहो, त्याच्या पाया पडायला जावे तर त्याचं पाऊलच दिसत नाही, पण समोर पाहावे तो उभाच दिसतो। तो समोर तोंड करून उभा आहे की पाठमोर आहे हे सुद्धा समजत नाही, असा हा सर्व व्यापक आहे। अहो, क्षेमा लागी जीव तावीळ माझा, म्हणून स्फुरताती बाहू। याला आलिंगन देण्यासाठी माझे हात उतावीळ आहेत, नवे नवे स्फुरण पावतात, पण याला कडकडून भेट द्यावी तर समोर कोणीच नसते, माझा मी एकटाच उभा असतो। या विठ्ठलाच्या भेटीसाठी माझा जीव अगदी सतत झुरत असतो, पण हा बाप रखुमादेवीवर माझ्या हृदयात आहे असे समजून मी त्याच्या भेटीचा आनंद भोगतो। त्याला भेटण्यासाठी मी निघालो तेव्हा माझ्यातच एक पालट झाला आणि तो मला माझ्या अंतःकरणातच भेटला। बघा, संतांची दृष्टी कशी असते आणि त्यांचं उद्बोधक असं वचन आपल्याला अनेक अभंगातून प्रतीत होत असतं। ज्ञानेश्वर महाराज की जय।